तुकोबारांनी 1000 वेळा सांगितलं संसार दुःख मूळ. आता हे चाली सह सगळ्यांचं पाठ असतं. मी तर म्हणते महाराज जे कीर्तनाला येत नाही त्यांचंही हे प्रमाण पाठ असतं. चालीसह सगळ्यांचं पाठ असतं आणि त्यांना माहिती असतं संसार दुःखमय आहे, संसार दुःखमय आहे. संसारामध्ये सुख आणि दुःख याच दोन गोष्टी आहेत. सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे आणि आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे का कुठला आहे का? तुम्ही जर दुःख म्हणत असाल तर आपण चुकताय. आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही, एकमेवा द्वितीय असा आनंद आहे. आणि आनंद स्वरूप कोण आहे? परमात्म्याचं स्वरूप लक्षण जर तुम्ही विचारलं ना तर परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. भागवताचा पहिला श्लोक मंगलचरणाचा, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो भगवंत आनंद स्वरूप आहे, तो सत स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे. मग आचार्य आम्हाला जीवनाच्या शेवटी ज्यावेळी निर्वाण व्हायची वेळ येते त्यावेळी आम्हाला संदेश देतात की आम्ही कुठल्या अवस्थेला गेलं पाहिजे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभिर्न पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रे न तीर्थान अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. या अवस्थेला जीव जाऊ शकतो का? या अवस्थेला खरं तर जीव अपूर्ण आहे आणि जीवाला पूर्णत्वाचा ध्यास असला पाहिजे. तो आनंद कुठूनही बाहेरून विकत आणायला लागत नाही. जो आनंद भगवंताची स्वरूप ओळख आहे तो आनंद स्वरूप आहे आणि आम्हीही आनंद स्वरूप व्हायचा असेल, या सगळ्या सुखदुःखाच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर आमचा प्रवास अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे झाला पाहिजे. आणि अपूर्ण असलेला जीव पूर्ण असलेल्या ब्रह्माला ज्यावेळी मिळवतो त्यावेळी आम्हाला तुकोबरायांसारखं होता येतं. तुकोबरायांना आलेली अनुभूती अभंगाच्या प्रथम चरणात मला पोटी आम्हा सापडल्या आम्हा पोटी. तुकोबराय म्हणतात आम्ही या आनंद साम्राज्यावर विराजमान झालो. आम्ही कुठला रस सेवन केला? आम्ही ब्रह्मरस सेवन केला. सेवी तो हा रस वाटी तो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी. आम्ही अशा रसाचं पान केलं. आम्ही आनंद रस अनुभवला, ब्रह्मरस अनुभवला. परमानंदाचा आलेला
अनुभव तुकोबराय व्यक्त करतायत. आनंदाच्या कोटी, कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार, कोटी या शब्दाचा असाही अर्थ आहे करोडो, म्हणजे कोट्यावधी, किंवा ज्याचं वर्णन नाही करता येत, जे मोजता येत नाही असा आनंद आम्ही कुठं साठविला आम्हा पोटी. आमच्या हृदयामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये तो आनंद निर्माण झाला. तो आनंद कुठनं आम्ही उसनं आणला नाही. आणता येतो आनंद, बाहेरून आणता येतो, कुठं विकत मिळतो नाही, तो हृदयातच असेल. तुझं आहे, तुझं पाशी, सगळं हृदयात आहे. मग इथे आनंद आहे आणि त्या आनंदमय चैतन्याकडे, त्या परब्रह्माकडे आम्ही लक्ष न देता आम्ही सगळीकडे आनंद शोधत फिरतो आणि इथे आनंद मिळत नाही. आनंद स्वरूप एकच आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी. तो भगवंत आनंद स्वरूप आहे. त्याच्याकडे बघितलं तरी आमच्या डोळ्यातनं घळघळ नेत्राश्रू वाहतात. बघा, जातीवंत एखादा निष्ठावंत वारकरी असतो, पांडुरंगाला पाहिलं तरी डोळ्यात पाणी येतं. सांगता येतं नेमकं काय होतं. अष्टसात्विक भावजागृती होते, कंठ कापतो, देहावर रोमांच उभे राहतात, स्वर कापरा होतो, डोळ्यातनं नेत्राश्रू का वाहतात कारण कळत नाही. ही आनंदाची अवस्था आहे, ही मोक्षाची अवस्था आहे. सगळ्यात मोहाचा क्षय जिथं होतो तो मोक्ष आहे. आणि म्हणून कीर्तनात आयता मोक्ष मिळतो असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कुठंही मोक्ष कुठल्या गावाला मिळत नाही. मोक्ष नावाची काही वस्तू नाही की ती विकत आणता येते, नाही. मेल्यानंतर मिळेल ती गती, पण जिवंतपणे अनुभवण्याची अवस्था मोक्ष. आणि त्यासारखा आनंद नाही. मला सांगा तुम्ही 1.5-2 तासाच्या कीर्तनात, हा मी असं नाही म्हणणार 2 तास सगळ्यांचं चित्त कीर्तनातच असतं का? बघा, सगळे म्हणता नाही, म्हणजे आता तुमचं लक्ष नाहीये. थोडक्यात आमचं चित्त कीर्तनात 2 तास राहू शकत नाही, 2 तास राहू शकत नाही. सगळीकडे मन भरकटतं, अखंड फिरत राहतं. पण एक क्षण असा असतो, एक क्षण जिथे आपण सगळं विसरलेलो असतो, आणि एक क्षण असतो जिथे आपण फक्त भगवंताशी तादात्म्य पावतो. जर आपण निष्ठेने कीर्तनाच्या भक्तीला बसले असो तर हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तो मोक्षाचा क्षण आहे, तो आनंदाचा क्षण आहे. आणि भगवंत आनंद स्वरूप आहे. तो आनंद कुठे मिळवायचा आहे? तो बाहेर मिळणार नाही, तो आतमध्ये. तुकोबराय म्हणले तो आनंद आम्हाला आत मिळाला. आम्ही देवाशी बोलायला लागलो, देवाशी गप्पा तास देव तुकोबरायांशी बोलायचे, तुकोबराय बोलायचे, नामदेव महाराज. भगवंतांनी खेळावं, भगवंतांनी नाचावं त्यांच्यासोबत, त्यांच्या कीर्तनात नाचावं, त्यांच्यासोबत जेवावं. हा अधिकार वयाच्या 5व्या वर्षी सिद्धी प्राप्त केली. परमानंदाच्या शिखरावर विराजमान झाले. मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. ही अवस्था. कबीरांच्या बरोबर ज्यावेळी शेले विणत होते भगवंत, काय आनंद असेल. जनाबाई बरोबर ज्यावेळी दळण दळत होते त्यावेळी काय आनंदाच्या शिखरावर जनाबाई आरूढ असतील. मला सांगा, आपल्याला नाही का वाटत हा आनंद आपल्याला मिळावा? आपण आनंद नाही, आपण सुखाच्याच मागे लागलो. आणि ते सुख इथं मिळतं ते सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. मावशीबाई भेटल्या परवा मला. एक मुलीचं लग्न झालं होतं, मुलाचं लग्न झालं, वधू संशोधन केलं, 4 वर्ष शोधून मुलगी घरी आली. आता कठीण झालं ना सगळंच. घरी आली, लग्न सोहळा उत्तम पार पडला, पण लग्नात ज्या काही थाटात त्या मिरवल्या होत्या, 6 महिन्यांनी मी त्यांना पाहिलं, तो काही चेहरा तसा नव्हता. 6 महिन्यांनी मी पाहिलं, चेहरा पूर्ण पडलेला. म्हटलं, मावशी काय झालं, काय अडचण आहे? लग्नात पाहिलं होतं तुम्हाला, इतक्या आनंदात होता, दादा इतकं सुख आहे सगळं संसारात, प्रपंचात. मुलगा एकुलता एक मोठा झाला, वाढवलं, नोकरी लागली, आता सुनबाई घरात आली लक्ष्मीच्या पावलांनी, मग तुम्ही दुःखी का? त्यांनी चेहरा इतका वाईट केला. म्हणाल्या, काय ग बाई सांगू, 6 महिने झाले खरं, पण माझा मुलगा माझा राहिला. 6 महिन्यात माझा मुलगा तिचा. तुमच्याकडे असेल तर बाबा तुम्ही म्हणा, मी पण मला म्हणायचं होतं तिचा झाला, 6 महिन्यात तिचा झाला. इकडून काहीतरी वेगळं आलं बरं का. 6 महिन्यात तो तिचा झाला. म्हटलं, जाऊ दे ना मावशी, संसार असाच आहे, तो रडवतो, तोच त्रास देतो, संसारच त्रास देतो. माऊलींनी संसाराची व्याख्या सांगितली, उपजणे आणि निमणे या नाव संसार. जन्माला येणं आणि निघून जाणं हा संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम. या चक्रामध्ये कशाला फसायचं? जाऊ दे, अपेक्षा करूच नका या गोष्टींची. बर, मुलीचं कसं आहे? मुलगी चांगली आहे ना, तिचं लग्न झालंय, तिचं छान चालू आहे का? तिच्या सासरी ती सुखी आहे का? मग त्यांचा चेहरा एकदम खुलला. मी नोटीस केलं, त्यांचा चेहरा इतका खुलला. म्हटलं, का बरं मावशी, सुखात आहे ना मुलगी? हा, जावयाला असं मुठीत ठेवलंय म्हणले तिनं. एकदम
पोरगी माझी, म्हणजे ते चालतंय. आणि इथं बिघडलंय काम. मग आता सांगा, इथं आहे ते दुःख आहे आणि तिथलं आहे ते सुख आहे. काय खरं आहे इथलं? इथलं सुखही खरं नाही आणि इथलं दुःखही खरं नाही. सुख दुःख तुमच्या माझ्या मनस्थितीवर अवलंबून ठरतंय. मान्य करा, आपल्या मनासारखं घडलं की आम्ही सुखी होतो आणि आपल्या मनाविरुद्ध घडलं की आम्ही दुःखी होतो. मग इथलं सुखही खरं नाही, दुःखही नाही खरं. सुख पाहता जवा पाडे, दुःख बस. सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले. परत त्याच्या मागे ते आहेच. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाणं उचललं सुखाचं की त्याच्या मागे दुःखाचा काटा आहेच आहे. तो आपोआप येणार आहे. मग या पलीकडे जाऊन आनंद जर प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? त्या प्रवाहामध्ये जर सामील व्हायचं असेल तर तो प्रवाह नेमका कशाचा आहे तो विचारात घ्यावा लागेल. मी एक प्रश्न विचारणार आहे आपल्याला. नदीचं मूळ स्वरूप कुठलं? नदीचं मूळ स्वरूप कुठलं? आज ही लेकरं जीवन प्रवाहात इतक्या सुंदर प्रवाहात येऊन सामील झाली आहेत ना. हा सेवेचा प्रवाह आहे, हा धर्मनिष्ठेचा प्रवाह आहे, हा भक्तीचा प्रवाह आहे. आपण सगळी मंडळी या प्रवाहात आहोत. इथं कुणाला धरून आणलंय का कीर्तनाला या म्हणून? जबरदस्ती केली आहे का कुणी आपल्यावर? आनंदाने आलात ना. या प्रवाहामध्ये आपल्याला यायचंय म्हणून आपण आलात. कारण याच्यासारखं दिव्य असं काहीच नाहीये, काहीच नाही. तुम्ही शोधा आनंद, जगात नाही मिळणार. मग या प्रवाहामध्ये जात असताना आम्हाला विचार करावा लागेल, तो प्रवाह असा वाहतोय, नदीचं मूळ स्वरूप काय आहे? बोला आता. छान, आता सिस्टीम एकदम छान आहे. यांना फक्त थोडा जमला तर थोडा नंतर द्या आवाज त्यांच्या गायनाला. आता शिट्टी नाही वाजत आहे, आता आनंद आहे, आम्हालाही आनंद आहे. हा, नदीचं मूळ स्वरूप कुठलं? बोला ना. हा, नदीचं मूळ स्वरूप समुद्र आहे. आमचा भूगोल काय सांगतो? सूर्याच्या उष्णतेने, मोटरसायकल आहे ना आपल्याला, सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणाने ती वर जाते. ती थंड प्रदेशामध्ये अडवली गेली की तिथे ढग तयार होतात आणि त्या ढगांना थंड हवा लागली की त्यातून पाऊस पडतो. पडलेला पाऊस हा डोंगर कपाऱ्यातून वाहत 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 झऱ्यांच्या, ओढ्यांच्या, नाल्यांच्या रूपाने एका अखंड समान पृष्ठभागावर आला की त्याची तयार होते नदी. आणि नदी कशी वाहते? संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही. संथ वाहते, संथ तिचा नदीचा. ती जर रौद्र रूप झाली तर आपण सोलापूर पाहिलं परवा मागच्या नाही का वर्षी. पण तिचं वाहनं, तिचा प्रवाह अखंडित आहे, अखंडित आहे. बांध घातला, धरण बांधलं तर तो प्रवाह थांबेल, पण अखंड असलेला नदीचा प्रवाह ती स्वभावाने जाते. कुठपर्यंत मिळते? समुद्राला. आली होती कुठून? समुद्रातून. मिळाली कुठे? समुद्राला. तसं ज्ञानोबा एके ठिकाणी उत्तर देतात, चित्त चैतन्य चोरून नेले. चित्ताला चैतन्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर नदी जशी समुद्राला मिळते तसं हे जीवन, हा जीव त्या शिवतत्वापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्याच्याकरता साधन काय लागतं? साधन काय लागतं? हृदयामध्ये अखंड प्रेम पाहिजे, हृदयामध्ये अखंड भक्तीचा झरा पाहिजे. आमचं अंतःकरण भक्तियुक्त पाहिजे, हा नियम आहे. दुर्दैव आहे आमचं, आम्ही संवेदनशीलता कमी झाली आमच्याकडची समाजातली, म्हणून आम्हाला माणूस दिसत नाही. मग बहिणा प्रश्न विचारायला लागला, मानसा मानसा कधी वशील माणूस? माणूस लोभापायी मानसाचा झाला रे कानूस. मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या परिस बरं गोठ्यातलं जनावर. हा समाज माणसाला बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न आहे. संत कवयित्री बहिणाबाई खानदेशातल्या. का हो विचारावं लागलं? कारण माणसातल्या माणुसकीचं दर्शन होईना. प्रत्येक जण वखवक वाढलेली आहे. आधुनिक सुखाच्या साधनांनी आमची वखवक वाढवली. भक्तीनं आणि अध्यात्मानं मिळालेल्या आनंदामध्ये तृप्त राहण्याची समाधानी वृत्ती शिकवली. मग मिळणारा आनंद कसा आहे? तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये, उपमेशी काय देऊ सुखा. त्याला कुठलीच उपमा देत नाही असा आनंद भक्ताला, साधकाला प्राप्त होतो. आणि परत सांगते, तो आनंद बाहेरून नसतो आणायचा, तो आनंद आतमध्ये आहे. एक गृहस्थ प्रवास करत होता, रेल्वेचा प्रवास आहे. एक 2-4 मुक्काम होते, म्हणजे 4 दिवस अखंड रेल्वेनी मोठा प्रवास आहे. मोठ्या लांबचा पल्ला गाठायचा होता. आणि जसा तो श्रीमंत होता, व्यापारी होता, त्याच्याजवळ कॅश होती बरं का, पैसे होते भरपूर. ते पैसे त्यांनी खिशामध्ये ठेवून दिले होते आणि प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्याबरोबर त्याच्या समोरच्या बर्थवर, त्या रेल्वेच्या डब्यामध्ये एक चोर होता. चोरांनी त्या श्रीमंताकडं असलेले पैसे नोटीस केले, पाहिले, आणि त्यांनी असा विचार केला की आज रात्री हे पैसे आपण मिळवायचे. रात्र झाली, तो श्रीमंत गृहस्थ झोपून गेला.
त्याच्या खिशामध्ये चोर पैसे तपासायला लागला. चोराला काही पैसे मिळाले नाही. भरपूर शोधले, पैसे नाही मिळाले. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी परत लक्ष गेलं, परत त्या माणसाने खिशातनं पैसे बाहेर काढले. चोराला प्रश्न पडला, मी काल रात्री या खिशात शोधले होते, मला पैसे नाही मिळाले, मग यानं कुठे ठेवले असतील? आज म्हणले आज चुकणार नाही, आज आता पैसे ताब्यात घेणार, आज चोरणार. काही भीती नाही हो. बहुतेक स्वामींचं वेगळ्या अर्थाने विधान ते डोक्यात घेतात. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. असं नाही, सत्कर्म करताना भियायचं नाही असं सांगितलंय संतांनी. आम्ही आमच्या सोयीनुसार अर्थ घेतो बरं संतांच्या वचनांचा. त्यांनी विचार केला, आज रात्री मात्र मी पैसे मिळवणार. त्याही रात्री त्यांनी बघायला सुरुवात केली. त्याच्या खिशामध्ये पैसे काही सापडले नाहीत. हताश झाला, वैतागला, म्हणाला याच खिशात पैसे ठेवतो आणि मला मिळत नाहीत. दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर तो म्हणाला आता जाऊ द्या. एक प्रश्न त्यांनी त्या धनिकाला, त्या गृहस्थाला विचारला. तो म्हणले, महाराज तुमच्याकडे पैसे आहेत, तुमच्याकडे कॅश आहे, तुमच्या खिशामध्ये तुम्ही पैसे ठेवताय, माझ्या समोर आता तुम्ही पैसे काढले आणि ठेवले. रात्री मी तुमच्या खिशातले पैसे चोरत होतो, मी चोर आहे, मला पैसे मिळाले नाहीत. मी काल शोधले, परवा शोधले, तुम्ही प्रत्येक वेळी खिशात ठेवताय, खिशातनं काढताय, फक्त रात्री ज्यावेळी मी शोधतो त्यावेळी मला मिळत नाही. मला पैसे देऊ नका कृपया, पण ठेवता कुठं तेवढं सांगाल का? कुठं ठेवले तेवढं तरी सांगाल का? तो गृहस्थ म्हणाला, तू सगळीकडे शोधलंस, माझ्या खिशात शोधलं, माझ्या बॅगेत शोधलं, सगळीकडे शोधलं, पण तुझ्या उशाखाली शोधायचं राहत होतं तेवढं. नाही का? मग आमचं काय चुकतंय? आम्ही आनंद सगळीकडे शोधतोय, सुख सगळीकडे शोधतोय, पण आमच्या आत आनंद शोधायचा राहतोय. देवमूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नाठावे, देव आपणात आहे, शिर झुकवोनी पाहे, तुझ्या माझ्या जड देही, देव वारोनी आहे, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाला, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाला, देव चोरून नेईना, देव चोरून नेईना, अशी कोणाची पुण्याई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाला, देव नाही देवाला. हा जो आनंद मिळेल तो कशामुळे मिळणार आहे त्याचं कारण तुकोबराय देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. प्रेम प्रेमे चालिला प्रवाह, नाम ओघ लवला. तुकोबरायांनी कारण सांगितलं, आम्ही आनंदी झालो. आमच्या जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये दुःखच आहे, दुःख आहे. संसार तापे तापनो मी देवा,
असं जर तुकोबराय सांगतात, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोरही धाके, या अवस्थेमध्ये आमचं प्रपंच आहे. पण आमची अवस्था आहे प्रेम चालीला प्रवाह. आमचा जो प्रवाह आहे ना तो अखंड चाललाय जीवनाचा. तिथं प्रेमच अनुभवायला मिळेल भगवंताच्या प्रतीचं. आणि तो नामाचा ओघ आहे तो अखंड वाहतोय, अखंड वाहतोय, तो थांबलेला नाहीये. का? कारण वैखरीने घेतलेलं नाम हे हळूहळू हळूहळू झिरपत झिरपत मध्यमेपर्यंत पोहोचलं. मध्यमेकडून वैखरी, परा, पश्चती, मध्यमा आणि वैखरी, मग पश्चती वाणीकडे गेलं आणि मग परेपर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे मग आता नाम मुखाने घ्यायची गरज नाही, नाम घडायला लागलं. आपोआप देहाकडून नाम घडायला लागलं, आपोआप नाम होणं. अहो येता जाता उठता बसता कार्य करता जाणीवपूर्वक नामसाधनेला बसावं लागतच नाही. आता आमची इंद्रियच बोलायला लागली, आता आमची इंद्रिय नाम घ्यायला लागली. सबंध जीवन नाममय झालं आणि मिळणारा आनंद सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद. कशामुळे प्राप्त होईल आनंद? त्याचं कारण दिलं नाम ओघ लवला हो. नामदेव महाराज म्हणतात, एक बोल सुस्पष्ट बोलावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, एक बोल बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमी धरावा, संत समागमी धरावा, संत समागमी धरावा, संत समागमी धरावा, तेणे ब्रह्मानंदू होईल अवधारा, तेणे ब्रह्मानंदू होईल अवधारा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. काय आनंद मिळणार? एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, तेणे ब्रह्मानंद होईल अवघागा. ब्रह्मानंद, परमानंद, आत्मानंद मिळवण्याचं एकमेव साधन सांगितलं नाम ओघ लवला हो. आणि आता
एक नाम केल्यानंतर काय होतं? हरि उच्चारणी अनंत पाप राशी, हरि उच्चारणी अनंत पाप एका नामाच्या उच्चाराने पापाच्या राशी जळून जाणार आहे असं नाम तुकोबराय म्हणतात. आम्ही घेतलं. आमचा तो प्रवाह प्रेमाने चालू राहिला. बघा, हे भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये प्रेमाची जोड लावली आहे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्तीला जोड कशाची द्यायची आहे? कशाची? जागेत ना सगळे. कशाची जोड द्यायची? प्रेमाची. नुसती भक्ती असून उपयोग नाही, प्रेम भक्ती पाहिजे. भगवंताविषयी अनन्य प्रेमाचा भाव हृदयामध्ये पाहिजे. संसारावर कसं प्रेम करतो आपण? सांगायला लागतं का? लेकरू नाही जेवलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं. संसारात जरा कुठं कोणी काही खुट्ट बोललं तर लगेच डोळ्यात पाणी येतं. संसारावर आम्ही जीवापाड प्रेम करतो की जो संसार आपला नाहीये, पण जो आपला आहे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा जो आपला आहे त्याला प्रेम द्यायचं विसरतो. मग देव काय म्हणतो? माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. महाराज म्हणले आम्ही या प्रेमाच्या प्रवाहात अखंड वाहतोय. आज आमच्या हृदयामध्ये प्रेम भावना नाही, माणुसकी नाही, संवेदनशीलता नाही. मी म्हणते कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, काही माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करून असतात बघा कायम. पटलं ना तुम्हाला? ह्याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, कशातच काही नाही वाटत त्यांना. जे माणूस करतय त्याला सुद्धा नावं ठेवणारी आणि निंदा करणारी समाजात आज आम्ही वृत्ती पाहतो. पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते. दादा म्हणायचे लोक. त्यांना एकाने असं विचारलं होतं साधकांनी, दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं? ज्ञानी. दादांनी हसून उत्तर दिलं होतं. म्हणले ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा कायम असतो त्याला म्हणायचं ज्ञानी. कारण तोही अहंकारच आहे ना. परत ज्ञानापाठोपाठ अहंकार आहे. महाराज म्हणतात आमची सेवा भोळ्या भावाची असली पाहिजे. मी नेहमी म्हणते भोळं म्हणजे येडं नसतं. आपण काय म्हणतो? हे भोळं आहे. भोळं म्हणजे वेडा नाही, ज्ञानानंतर आलेली ती सहजता असते. त्यामुळे असं सहज ज्ञान आणि सहज प्रेम भगवंताला जर आपण दिलं ना, त्याच्यात कुठली आर्टिफिशियल काही नसतं बघा, दिखावा काही नसतो. आज दिखाव्याची भक्ती जास्त आहे. म्हणून म्हटलं मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व देतो आम्ही. त्यामुळे तुकोबरायांची भक्ती अशी विलक्षण होती की देवाला यावं लागलं. देव म्हणतात आम्हाला हे काही असं नाही मिळालं, आमची पिढ्यांची परंपरा होती. तुम्हाला जसा संपत्तीचा वारसा, संपत्तीचा सातबारा द्यावा लागतो, तसा आमच्या वाडवडिलांनी आम्हाला परमार्थाचा सातबारा दिलाय. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.
आणि भगवंतावर इतकं प्रेम केलं की आमचं जीवन अखंड याच भक्ती प्रवाहामध्ये अखंडित प्रवाहानुसार चालू आहे. खंड नाही त्याला, अभंगाचं तिसरं चरण घ्या. जोरदार. मला असं वाटतं शब्दाला न्याय देणारी चाल असली पाहिजे. किती गोड चाल वाटली बघा ना. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण प्रेमी चालीला प्रवाह नाम ओघलवला हो. अखंड जीवन चाललंय कशामध्ये? रामकृष्ण हरी, रामकृष्ण नारायण या उच्चारामध्ये. आता आपल्याला असं प्रामाणिक वाटलं पाहिजे की आमचंही जीवन याच प्रवाहामध्ये गेलं पाहिजे. अखंड अखंड आमचं काय असतं? आरंभ शूर हा या न्यायाने आम्ही सुरुवात तर करतो खरं, पण तो संकल्प सिद्धीला जात नाही, नाम घडत नाही. निंदा घडते लोकांची, ती करा असं सांगावी सुद्धा लागत नाही, ती सहज घडते. पण नाम हे जाणीवपूर्वक घ्यावं लागतं. नाम असं मुरलं पाहिजे. लोणचं कसं मुरतं तसं मुरायला पाहिजे. परेपर्यंत ते जायला पाहिजे. परेहून परते घर नामदेव महाराज म्हणतात, तेथे राहू निरंतर. असा अखंड नामाचा प्रवाह. म्हणून कलियुगामध्ये तुकोबराय म्हणतात, आम्हाला आमच्या गुरूंनी बाबाजी चैतन्य सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. इथे रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरिनामाचा उच्चार आपण जाणता, पण राम नाम आम्हाला निर्विषय बनवणारे, कृष्ण नाम आम्हाला निर्विचार बनवणारे आणि हरिनाम आम्हाला निर्विकल्प बनवणारे. मग या अवस्थेला आम्ही पोहोचू. आनंद साम्राज्याच्या शिखरावर आपणही विराजमान होऊन त्याकरता नाम अखंड घ्यावं लागेल. हाताने टाळी, मुखानं नाम विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा.
देवाच्या कोठी साठविल्या आम्हा पोटी प्रेम चालिला प्रवाह नाम ओघलवला हो. आता हे नामस्मरण सर्व टाळकर यांनी वारकऱ्यांनी केलं. मला असं वाटलं तुम्ही नुसते बसलेले होता. खरं आहे ना? टाळी नाही वाजली, नाम नाही घेतलं गेलं. कीर्तनाची वेळ संपलेली आहे, काळजी करू नका. पण एकदा नाम मुखाने मस्त घ्यायचं. अहो दुधामध्ये लोणी जसं असतं तसा देहात चक्रपाणी आहे असं संतांचं म्हणणं आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. त्या अनंताला कसं प्राप्त करायचं? त्याला मिळवणं सोपं नाहीये. तो अनंत आहे, तो आनंदमय आहे, तो आनंद स्वरूप आहे. अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुला गातसा, तुला गातसा वेद झाले मुके, अनंता तुला. किती सुंदर आहे. गरिबांचा शब्द आहे आणि काबूजींची चाल आहे त्याला. तुझा ठाव कोठे कळेना जरी गमे मानसा, चातुर माधुरी तरुवल्लरीला भुकी मी पुसे. तुम्हा निर्मिता देव कोठे वसे, अनंता तुला दीना 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 अनंता तुला कोण पाहू शके. मग त्याला जर पाहायचं असेल, त्याला जर शोधायचं असेल तर तो बाहेर नाही मिळणार. तुकोबाराय म्हणले आम्हाला तो आत मिळाला, आम्ही आनंद स्वरूप झालो, त्याच्याशी एकरूपत्व प्राप्त झालं. आता इहलोक आणि परलोक याच्यात भेदच उरला नाही. घडी अहिक्य परत्र संपला, भेद संपला, भेद मावळला. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. या अनुभूतीला आम्ही प्राप्त झालो. आणि मग मिळणारी अनुभूती शब्दांच्या पलीकडची ती नामाने येते. हाताने टाळी वाजवायची, मस्त नाम घ्या.